मरणाधी सावध व्हावे, कीर्ती करोनी उरावी, मानवाची उत्तम काया, जन्म घालून हे वाया. नामा म्हणे मानव देह, नामा म्हणे मानव देह, सर्व देहाउनी उत्तम, मानवाची उत्तम काया, जन्म घालून हे वाया. मंगल भवन अमंगल सावध व्हावे, कीर्ती करोनी उरावे, मानवाची उत्तम काया, जन्म घालून हे वाया. मानवाची उत्तम काया, जन्म घालून हे वाया. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझ्या पाया. शरण शरण हनुमंता, तुझ आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मुझ दावाव्यात पटा. प्रस्तुत श्रेयसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा तीन चरणाचा. या अभंगाद्वारे श्री संत नामदेव महाराज मरणा आधी सावध व्हावे, करणी करुणी उरावे,
मानवाची उत्तम काया जन्म घालू नये वाया, मरणाआधी सावध व्हावा हे करतात विठ्ठल विठ्ठल. देणं महत्वाचं, कारण कोणताही कार्यक्रम असला, नित्य कार्यक्रम, नैमित्तिक कार्यक्रम, नित्य म्हणजे सतत असणारा कार्यक्रम तो करावाच लागतो. दत्त जयंती, निवृत्तीनाथ जयंती, ज्ञानेश्वर जयंती असे जे नियमित कार्यक्रम राहतात ते करावंच लागतात. पण काही निमित्ताने कार्यक्रम असला त्याची प्रस्तावना मांडायला पाहिजे. तर आजचं कारण एकच, कैलासवासी बत्तीसाबाई मंगळू निंबारे पती, तुकाराम मंगळू निंबारे मुलगा, शेवंताबाई तुकाराम निंबारे सून, दिनेश तुकाराम निंबारे नात, वंदना दिनेश निंबारे नात सून, धनश्री तुकाराम निंबारे नात, निर्भया दिनेश निंबारे पंतू, भिवा पांडू निंबारे बंधू, रवींद्र पांडू निंबारे बंधू, विठ्ठल रवींद्र निंबारे चुलत मुलगा, सुनील रवींद्र निंबारे चुलत मुलगा, चंदर जानू वळवी जावई, असा हा परिवार. आणि या परिवारातून ज्या माऊली निघून गेल्या त्यांना 9वा दिवस. त्या दरम्यान 68 वर्षाचे होते. माणूस किती दिवस जगला यापेक्षा जीवन कसं जगला अतिशय महत्वाचे. माऊलींच्या जीवनाची तपासणी केली जर असता, भाग फक्त बाई पाहते, संपूर्ण पातेला पाहत नाही. काय पाहते? एक शीत पाहते. एका शीतावरून पारख होते. ते नाही ना, माऊली कशा होत्या ते सिद्ध होते. विठ्ठल आणि माणुक्षीच्या बाबतीत असं नेमकं वाटतं. आज वास्तविक पाहिलं, मी हे म्हणलो शीताची पारख, भाताची पारख शीतावरून होते. याचा अर्थ काय? मुसळधार पाऊस चालू आहे. तारीख देणाऱ्या निंबोरे बाबांना विचारलं, पाऊस तर मुसळधार आहे आणि मग कार्यक्रम कुठं राहील? म्हणून आमच्या घराजवळ राहील. मुसळधार पाऊस आहे आणि कार्यक्रम घराजवळ राहील. काय करू म्हणत? आपली ताडपत्रीचं झाकण. ताडपत्रीचं झाकण करू करून खालून पूर वाहतो. याच काय? खालून पूर वाहतो याच काय? याचवरून कळते का ज्यांचं कर्तव्य चांगलं असतं, ज्यांचं वक्तृत्व चांगलं असतं, ज्यांचं आचरण धर्माचं असतं, त्यासाठी मागे पुढे उभा आहे सांभाळिता. मागे पुढे उभा आहे सांभाळिता. मागे पुढे उभा आहे सांभाळिता. मागे पुढे उभा आहे अतिशय शोधन होतं आणि ते भक्ती करत होते भगवंताची. हे सिद्ध या कारणावरून होतं. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. ज्याचा संकल्प सत्य असत त्यांच्या पतीची निष्ठा होती. पाऊस जरी असला तरी कीर्तन करायला पाहिजे. कारण निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. निश्चयाचे बळ निश्चय केला. ज्ञानेश्वरी मध्ये एक दृष्टांत असा आहे.
जरी प्राप्तीची इच्छा करीशी अभ्यास दक्षिण होशी अभ्यास पावशी दुहाडा. ज्ञानेश्वरीचं माऊलींचं प्रमाण आहे. जरी कोणत्याही गोष्टीची प्राप्ती जर केली आणि त्याचा अभ्यास केला नाही, तपश्चर्या केली नाही तर अभ्यास पावशी. पण त्यांच्या पतीचा निश्चय होता कीर्तन करेन. कसा असावा? फलद्रूप होण्याजोग असावा. असा जर निश्चय असला तर मग सांगितलं सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. येथे अलंकार सोबती सकळ भाव बळे फळ निश्चयाचे. तुका म्हणे नाही चालत तातडी, तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त घालड्या घडी आल्या विण विठ्ठल. महत्वाचा. पण आता अभंगाकडे वळू आणि कीर्तन या वस्तूकडे वळू. कीर्तन म्हणजे काय? कीर्तन आज बाई वाढली दुःख आहे, का कीर्तन करावा? ही परंपरा का असावा? हे महत्वाचं लक्षण आहे. नाहीतर इकडून तिकडून गेले वारे, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे. तर परमार्थ करायचा ठरला तर समजून करायला पाहिजे. नाहीतर मग ते करतात म्हणून मी करायचं असं नाही. एकमेव कारण कथा कीर्तन जर असतील त्याचं कारण आपला धर्म आपली संस्कृती ही सजीव राहावा, आपल्या मुलांबाळांना संस्कृतीचं ज्ञान व्हावा म्हणून कथा कीर्तन विठ्ठल. कथा कीर्तनाने काय होतं? आपली संस्कृती सजीव राहते आणि संस्कृतीला गालबोट लागत नाही. आपल्या मुलांना बाळांना सुसंस्कृत लागावी म्हणून कथा कीर्तन आहे. पण कथा कीर्तन अशी आहेत. मग कीर्तन याचा अर्थ कीर्तन हे रूप कोणी लावले? येवले से रूप रूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावर. मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता तू फारू यशा. मग येवलेचे रूप हे कोणी लावलं आणि कशासाठी लावलं? 728 वर्ष झाले माऊली महावैष्णवांनी स्वतःच्या आई वडिलांना देहांत प्राचित दिलं तरी समाजावर प्रेम केला. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये 3 गोष्टी असावा.
त्या कोणत्या 3 गोष्टी असावा? देव, धर्म आणि समाज. कोणत्या गोष्टी असावा जीवनात? देव, धर्म आणि समाज. मग देव का असावा? देव का असावा? देवाची निश्चिती का करावा? देव आहेत याची खात्री का करावा? देवे दिला दे भजना गोमटा, दिला दे भजना गोमटा, बळी झाला भाता बाधिकेचा. अरे या देवानी जन्म दिला, जन्माचं सार्थक करायचंय. दिले इंद्रिय, हातपाय, मुख, बोलावे वचन असा निर्णय दिला. म्हणून प्रथम माणसाच्या जीवनात देवाचं अस्तित्व असायला पाहिजे. धर्म, धर्म, धर्म जगाचा प्राण आहे. धर्म जगाचा प्राण आहे. मी स्वतः सांगत नाही. धर्माचं कारण असे, धर्म जगाचा प्राण आहे, सत्य देवाचा आत्मा आहे. मग धर्म देवाचा प्राण तुम्ही कसा म्हणाल? धर्म देवाला का आवडतो कसं म्हणाल? तर एकच सांगतो, देवकी उदरी जन्माला देव मी स्वतः रथावर राहणारे, मी क्षत्र घेणारे, सर्व मी करून घेतो याची भीती लुका झाली. तेव्हा भगवंताने विचारलं, अरे अर्जुना काय झालं? अवतार घेतो आणि धर्माचं रक्षण करतो, तू मारशील म्हणून मरतील असा काही विषय नाही. तेव्हा हे सांगितल्यानंतर अर्जुनाची भ्रांती उडाली आणि अर्जुन युद्धाला तयार झाला. युद्ध विजयी झालं आणि युद्ध विजयी झाल्यानंतर अर्जुनाने बसून घेतलं. भगवंतानी सांगितलं, ए अर्जुना का बसलास तू? माझं काही चुकलं का? अरे तू एवढं काम केलं, धर्माचं काम केलं, या धर्माच्या कामाबद्दल त्याचा मोबदला, तुला जे मागायचं असेल तू माग, तू मागू शकतो, तुझा हक्क आहे, मी तुझा ऋणी. हे भगवंतांना सांगितल्यावर अर्जुनाने सांगितलं, देवा तुझे काही नको माग. एक नाही, तुला मागावं लागल, कारण धर्माची रीत आहे, केलेल्याचा उचित मागायला पाहिजे. हे शास्त्र आहे, धर्म आहे, यासाठी अर्जुना तुला मागावं लागल. तो भगवंतांच्या अट्टहासामुळे अर्जुनाने काय सांगितलं? एकच सांगतो, एवढ्या लांब यायचं, ज्यावेळी मला प्रसंगी, ज्यावेळी मला संकट येईल, त्यावेळी तू मला भेटावा, असा तुझा पत्ता दे. असा तुझा काय दे? पत्ता दे. मग भगवंताने सांगितलं, सोपं आहे. तयापाशी पांडवा हरफला मी खिवसावा, जेथे नाम घोष बरवा करीती माझ्या. नारदाला सांगितलं, माझे भक्त गाठी जेथे नारदा मी उभा तेथे. माझा पत्ता, माझा घर नंबर असा आहे. मग नाम येणे असो का वाकुडे असो, पण नाम. पण आजची परिस्थिती अशी झाली आहे,
माझी आई वारली, मी श्रीमंत आहे गावातून, मी सरपंच आहे, आणि माझ्या आईच्या दाराला लोक जास्त कसे येतील? मग कोणता कीर्तनकार आला? मोठा कीर्तनकार आला, टिंब टिंब सारखा. 5-6 जणांची नाव घेतो. महाराष्ट्र देशामध्ये धुमाकूळ घातलाय 10-5 कीर्तनकारांनी. अहो काय तुकाराम महाराजांचं चरित्र, विठ्ठल पंतांचं चरित्र, अरे ज्यांना देहांत पाहिजे दिलं त्यांच्या मुलांनी हा भागवत धर्म उभा केला. आणि त्या भागवत धर्म उभा केल्यानंतर त्या संतांना माहित होतं पुढे काहीतरी होईल, म्हणून धर्माची आटी टाकून दिल्या. माऊली महावैष्णवांनी काय सांगितलं? वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष. वेदार्थ जर विकण्याचा प्रयत्न केला, कन्याबरोबर संभोग केला. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? घातला दुकान आली अशी देती धन, संत उदार उदार भरले अनंत भांडार. मागितल्या पुरे ध्वनी आणि काशी उरे. 51,000चा टिंब टिंब कीर्तनकार आहे, तो माझ्या आईच्या दसक्रिया विधीला लागेल. माझी परिस्थितीने इच्छा केली तर मिळेल का? मग तुकाराम महाराजांनी आठ टाकली, घातला दुकान आली अशी देती धन, संत उदार उदार भरले अनंत भांडार. मागितल्या पुरे ध्वनी आणि काशी उरे. मग मागितल्या कीर्तन मिळतंय का? परमार्थ विकायला राजरोस विक्रम आणलाय, तरी हे धर्म मान्य नाही. तर हे कोणाच्या हातात आहे? कलेक्टरची परवानगी लागणार नाही आपल्याला. आपल्याला निश्चित आपणच आहे. आपण किती समर्थ आहे तुम्हाला सांगितलं ना. देव, धर्म आणि समाज. समाज इतका मोठा आहे. विठ्ठल पंतांनी देहांत प्रायचित कोणाबरोबर का दिला? विठ्ठल पंतांना देहांत प्रायचित संसार पत्नी बरोबर केला का परस्त्री बरोबर केला? कोणी सांगा. संसार कोणाबरोबर केला विठ्ठल पंतांनी? स्वतःच्या धर्मपत्नी बरोबर संस्कार केला. फक्त एकच चूक, धर्माचं उल्लंघन करून संन्यासातून प्रपंचात गुरुच्या आज्ञेमुळे आले म्हणून संसार केला. आणि त्या नाही धर्मिष्ठाची पोरं म्हणून देहांत प्रायचित घ्यावा लागलं. आणि त्या समाजापासून पोरं वंचित केले. मग हा राजरोस धर्म जर विक्रम आणलाय तर समाजाने पाहावा. आपलं कर्तव्य काय? एक थोडक्या दृष्टांत सांगतो. धर्माचे अभ्युत्थानं धर्मस्य संभवामि युगे युगे. प्रत्येक युगात अवतार घेतो. अर्जुनाला सांगितलं, ए देवा, आता मला तुझा पत्ता सांगितला, पण एक सांगा ना देवा, एक सांगा ना. अरे अर्जुना काय सांगू तुला? मग तू सर्व व्यापक जळी स्थळी रिता ठावणे असा तू भरला, सर्वांच्या हृदयात आहे. आयसा असताना, निर्गुण निराकार असताना, परंतु तुला सगुण साकार होण्याची बारी काय येते? का अवतार द्यावा लागतो?
किती वेळा जन्मा यावे, किती होवे फजित, काही वेळा अवतार घेण्याची बारी का तुला येते? स्वधर्माचे वाडी कोणी, स्वधर्माचे वाडी कोणी, अवतार करणे घडे आमचे साकडे शिवालया मग देवाने सांगितलं, जेव्हा मला कोडं पडतो, तुमच्या प्रपंचात अशा अडचणी येतात, तसं मला माझ्या कार्यामध्ये, जगाच्या निर्मितीमध्ये ज्या ज्यावेळी अडचण येते त्या त्यावेळी मी अवतार घेतो. मत्स्य कुर्माजी अवतार 10 अवतार घेतो. अम्मासाठी अवतार, मत्स्य कुर्माजी अवतार घ्यावया लागतात. आम्हासाठी अवतार, मग आम्हासाठी देवा तू अवतार घेतो. मग अवतार घेऊन काय करतो? दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मान दिवशी, धर्मनीती शीग भरी, धर्मनीतीला आधार देतो, दैत्यांचा कुळ नाश करतो आणि माझ्या भक्तांचा सांभाळ करतो. विठ्ठल विठ्ठल पण त्या अजून माझे फक्त 2 अवतार परिपूर्ण आहे, 2 आणि कृष्ण. मग रामकृष्ण, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजले, म्हणून अर्जुना, जे माझं नामस्मरण करतील, रामकृष्ण नामाचा जप करतील, ते जगाच्या पाठीवर त्यांचा उद्धार होईल. मग ते नाम जपायचं ठरलं तर देवा कसं जपावं? तर देवाने सांगितलं, नर अथवा नारी भोका दुराचारी, त्याच्या मुखी हरी पैठा होय. मग सगळ्यांनी असा छंद लावायला पाहिजे, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा. काही महाराजांनी सांगितलं, हो देवा, आम्ही सासूरवासनी, आम्हाला काम करावं लागत आणि पतीच्या अधीन राहावं लागत, सासू सासऱ्यांच्या अधीन राहावं लागत, तर मग आम्ही ते नाम काय सगळ्यांचं. मग देवाने सांगितलं, अरे त्या जनाबाईनं काय केलं? महिलांनो माग मला, छंद लागला जनीला आळवा सार्वजनीला, म्हणा छंद. छंद लागला जनीला आळवा सार्वजनीला,
ज्यांनी केलं त्याच्या जन्म जन्मीचे दोष चलती, पण नाम घ्यायला आपण म्हणतो तो म्हणत नाही. तो म्हणत नाही म्हणजे याचं कारण त्याला कारण नाही. नामात कोणाच्या मुखात बहुत जन्माची असेल पुण्याई, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तरी या विठ्ठले कृपा केली. विठ्ठलाची कृपा झाल्याशिवाय भगवंताचं नाम येत नाही. मग सांगायचं तात्पर्य, भक्ती केल्याशिवाय पर्याय नाही. नामदेव महाराजांनी काय सांगितलं? मरणा आधी सावध व्हावे, करती कीर्ती करोनी उरावे. नामदेव महाराजांना साधकांनी विचारलं, अहो कीर्ती काय करावं? काय कीर्ती? अरे साधका लक्षात ठेव, काय कीर्ती करावं? 750 वर्ष झाले उभारीला दोद तिन्ही लोकावर, अशी चराचरी कीर्ती आहे, अशी चराचरी साधकाने विचारलं, अशी कोणती करावा? हा का मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करून उरावे. तर कोणी कोणी केली? 750 वर्ष झाली अशी कीर्ती केली का चराचरी कीर्ती राहील. गेले दिगंबर ईश्वर विभूती. गेले दिगंबर ईश्वर विभूती. अजून कोणी गेली? तेव्हा नामदेव महाराज दिसले. अरे सत्यवान सावित्री हिनं पतीच्या मरणाचा विचार न केला, उधार झाली, मरण आहे तरी पती केला. राजा हरिश्चंद्राने, अरे स्वप्नात राज्य घेतलेले विश्वामित्र वशिष्ठांनी स्वप्नात घेतलेले राज्य जागृतीत दिलं. तुकाराम महाराजांनी ब्राह्मणांनी छळ केला, सर्व वाङ्मय आमचंच आहे म्हणून तुकाराम महाराजांचा धर्म श्रेष्ठ होईल म्हणून त्यांचे ग्रंथ बोलवायला. परंतु 6.5 दिवसाने ग्रंथ झाले. मग तुकाराम महाराजांची वेदवाणी, वेद आनंद बोलिला, वेद आनंद बोलीला अर्थ इतका ती साधीला. विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम घ्यावे. निज निष्ठा नाम घेतल्यानं भगवत प्राप्ती होते. अयोध्या लगत एक मातृभक्त होता, मातृ पितृभक्त. इकडे का वळावा
तसे श्राद्ध होईल. परंतु मेल्यानंतर जे कार्य, जे धर्मनिष्ठ कार्य करायचे असेल ते करेल, परंतु जिवंतपणी मुलांनी धर्माचे पालन करणे. काय धर्म? धर्माचं पालन मुलांच्यासाठी धर्म, माता पित्याची सेवा, पत्नीसाठी धर्म, पतीची सेवा, शिष्यांसाठी धर्म, गुरुसेवा. गुरुसेवा सत्य वचन. तर गुरुची सेवा शिष्यासाठी असं प्रत्येकाने आचरण करायला पाहिजे. मग अयोध्या नगरीत लगत एक पितृभक्त होता. त्या भक्ताच्या ठिकाणी त्यांच्या आईवडिलांची म्हातारपणाची अशी इच्छा होती का काशी यात्रेला जावं. काशी यात्रेला जावा. मग कसं जावं? आपण तर अंध आहे. अशी इच्छा होती. म्हातारे वृद्ध आई वडील आणि त्या आई वडिलांनी दोन्ही पायामध्ये डोके घालून आणि ते चिंता करीत होते. आपला एकुलता एक मुलगा आहे, आपली परिस्थिती गरीब आहे आणि शास्त्र तर सांगतं, ते शास्त्रात निपुण होते. जव हे सकळ सिद्ध आहे तव तू तीर्थयात्रे जाय चुकू नको. हे त्यांना माहित असल्या कारणानं हातपाय दमले होते. तीर्थयात्रा कशी घडेल म्हणून ते चिंताग्रस्त असताना, आणि त्यांचा मुलगा, त्याचे नाव श्रावण, आणि त्या श्रावणाला सांगितलं, बाळा आम्ही पाय डोकं घातल्याचं कारण एकच आहे की शास्त्र सांगतं का शास्त्राचं प्रमाण आहे, जवळ हे सकळ सिद्ध आहे तेव्हा तू तीर्थयात्रेत आहे. आमची शेवटची इच्छा. श्रवणाने विचार केला, जन्म घेणे लागेल वासनेच्या संगी. आपल्या आई वडिलांना पुनर्जन्म घ्यावा लागल. तो पुनर्जन्म मरण चुकवण्यासाठी आपण त्यांचा हेतू पूर्ण करू. चंदनाची लाकडं तयार केली, 2 तयार केले पाळणे, आणि त्यात आई बापाला टाकलं. आणि त्या श्रवणाने काय केलं? माय पित्याला बांधुनी कावड घेतली खांद्याला, चालला बाळ काशी. माय पित्याला बांधुनी कावड, माय चंदनाचे लाकडाने पाळणे तयार केले. माहे पित्याला खांद्यावर घेतलं आणि काशीचा रस्ता लागला. काशीला गेल्यावर काशी तिच्या पंडितांनी नंबर लावायला सांगितला. नंबराप्रमाणे आई वडिलांना घेऊन दर्शन घ्यायचे. त्यावेळी प्रसंग असा घडला, काशी विश्वनाथाचं दर्शन घेण्याऐवजी श्रावण बाळाने काय केलं? आपल्या माता पित्याचं दर्शन घेतलं. हे पुजाऱ्यांच्या ध्यानात आलं. पुजाऱ्यांच्या ध्यानात आल्यावर डबल दर्शनाला विश्वनाथाचे निघाला श्रावण. खबरदार नाही, अजिबात जमणार नाही. शास्त्राचं उल्लंघन केलं. आया म्हातारड्या आई वडिलांना तू घेऊन आला तर आला, काशी विश्वनाथाचा अपमान करू आणि या ठिकाणी आला तुला दर्शन मिळणार. वाद पेटला, वाद पेटला, सत्याग्रह झाला. जिकडे तिकडे धुमाकूळ मारला. मंदिर बंद का झालं? मुलगा रडायला लागला. ए देवा काशी विश्वनाथा, माझं दुर्दैव, माझे आई वडील ते जर आंधळे असतील तर त्यांची इच्छा जर दर्शनाची असेल, संकल्प त्यांचा सत्य आहे, पुनर्जन्म घ्यावा लागल, या न्यायाने मी माझ्या 18 प्रपंचात अडचणी काढून मी पायी तीर्थयात्रेला घेऊन आलो. मला दर्शन मिळत असेल इथं ध्यान राहायचे. काशी विश्वनाथ जागृत झाले आणि
जाऊन दोघांच्या भांडणात उभे राहिले. काय भांडण आहे? तेव्हा पुजाऱ्यांनी सांगितलं, देवा या मुलाने या कार्टाने भ्रष्टाचार केलाय. देवाआधी आईबापांची पूजा केली. तेव्हा काशी विश्वनाथाने सांगितलं, माई बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया शिरवेशी शरीरे की सकळ तीर्थाचे धुरे. मग देवानी स्वतः विश्वनाथाने हा कसा आहे, याला इतकी आवड का, पण याला प्रश्न विचारला, का रे बाळा मग तू माझा अपमान का केला? त्यांनी काय सांगितलं, पिता स्वर्ग, पिता धर्म, पिता सर्व उत्कृष्ट, दिनचर्या, माता तीर्थ स्वरूप, याप्रमाणे मी माझ्या आईची आणि वडिलांची सेवा शिव पार्वती समान करतो. हे मला मान्य. तुम्हाला वाटत असेल दर्शन द्यायचं. काशी विश्वनाथ प्रगट झाले. भक्तांना सांगितलं, हरिहरा नाही भेट, हरिहरा नाही भेट, हरिहरा नाही भेट, हरिहरा नाही भेट. नाही वाद, काही करो 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 नाही वाद. आणि मग काशी विश्वनाथाने त्या बालकाला आशीर्वाद दिला, जा श्रवणा, तू जगाच्या पाठीवर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुझं नाव गर्देल, तोपर्यंत तुझी ख्याती राहील. अभंगाचं पहिलं चरण. मरणादी सावध भावे, मरणादी सावध भावे, मरणादी सावध भावे, मरणादी सावध भावे, अशी तर जन्मा मरणा आधी सावध व्हावे, कीर्ती करुणी उरावे, मानवाची उत्तम काया जन्म घाली. भगवंतानं आपल्याला जन्म दिला बाबांनो, तो इतका महत्वाचा आहे. आपण इतके भाग्यवान आहेत. आपला जन्म कुठं झालाय, कोणाचा विचारात आहे?
भरतखंडी नरदेह प्राप्ती परम भाग्याची संपत्ती. भरतखंडी नरदेह प्राप्ती परम भाग्याची संपत्ती. एवढे भाग्यवान आपण आहे का? गरुड पुराणामध्ये कश्यपाने स्वतः भगवान विष्णूला विचारलं, ए भगवंता, नरदेह मिळाला, पण कुठे मिळाला, कोणत्या देशात मिळाला? पवित्र ते कुळ पावन तो देव. बाळा, जन्म घ्यावा, कुठे घ्यावा? पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. तर या भरतखंडामध्ये आपल्याला जन्म मिळाला. इथे संतांचे अवतार होतात, म्हणून आपण इतके भाग्यवान आहे. आपल्या भाग्याला तोड नाही. मग भरतखंडात नरदेह मिळाला, याचं सार्थक करण्यासाठी काय करायला पाहिजे? नेमकं करायला काय पाहिजे? मग भक्ती करायला पाहिजे ना. भगवान सांगतात का जो माणूस माझी भक्ती करत नाही, माझे भक्त जेथे गातात तिकडं तोंड फिरून दुसरीकडे बघतात. भगवान सांगतात, माझे विना भक्ती विना जळवते जियारे, पण तरी का पृथ्वीवरील पाषाण. जर पाषाण म्हणून जगायचं असेल तर हे योग्य नाही. तर आपण सरासरी आपला धर्म, आपली संस्कृती जर जपायची असेल, कृष्णाने यादव कुळ स्वतःचा असताना सुद्धा यादव कुळाचा नाश केला. कुठे यादवांचं मंदिर आहे का? चर्मन साहेब, तुम्ही अख्ख्या भारतात फिरले, यादवांचं मंदिर आहे का? अरे आधार माना स्वतःचे कुळातले यादव वागले, त्यांचा नाश केला. ब्रह्मानी वाङ्मय आपलंसच राहावं यासाठी तुकाराम महाराजांचे ग्रंथ बुडवले. परंतु तुकाराम महाराजांचा संकल्प सत्य होता. सत्य संकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी सर्व मनोरथ. इंद्रायणी जवळ 13 दिवस बसून राहिले. जर माझा संकल्प सत्य नसल तर ग्रंथ बुडले, नाहीतर मी देहांत राहायचे. ग्रंथ दगडा सहित या दैशा तारी तुकाराम महाराजांचा कल्पना सत्य होता. 13 दिवस ग्रंथ बुडून आणि दैशा लाह्याप्रमाणे करावलं. मग त्या न्यायाने सर्व ब्राह्मणांनी सर्व वाङ्मय आमच्यासाठी राहावा, शूद्रांसाठी काहीच नाही, आमचाच अधिकार आहे असं ब्राह्मणांचं मत असताना तुकाराम महाराजांचं वर्चस्व म्हणून ग्रंथ बुडावला. पण त्या ब्राह्मणांमध्ये एक ब्राह्मण असा जन्माला आला, पांडुरंग शास्त्रीजी आठवले. पांडुरंग शास्त्रीजी आठवले, ब्राह्मणांचा विरोध कार्य केलं, अधर्माचा नयनाट करून धर्माची सीमा वर कशी जाईल, मग घरा झोपडीत ज्ञान प्रकाशन व्हावा यासाठी सर्वांच्या हृदयशंडी विष्णू सर्वांच्या हृदयात परमात्मा आहे या न्यायाने घरा झोपडीत गीतेचं ज्ञान पोहोचवलं. पण कसं पोहोचवलं एक सांगतो, थोडक्यात सांगतो. एकदा महात्मा ज्योतिबा फुले आणि कुठेतरी 5-6 दिवस गावाला गेले होते. 5-6 दिवस गावाला गेले होते. दिवाळीचा सण होता. त्यांच्या पत्नीने घरी सडा समोरच्या रांगोळ्या जिकडं तिकडं लखलखीत केलं. लखलखाट झालेला होता. सायंकाळची वेळ झाली. महात्मा ज्योतिबा फुले घराजवळ येताना पाहिलं, शेजारच्या घरात अंधार होता. शेजारच्या घरात
अंधार होता. सावित्रीबाई फुलेने विचारलं, स्वामी तुमच्या मुखचंद्रावरील कलर कमी का झाला? नाही सावित्री, मी नंतर सांगतो. सण दिवाळीचा होता, बहिणी आलेल्या होत्या आणि या दिवाळीच्या सणात जर भांडण केलं तर अनर्थ होईल. स्वामी झोपले आणि महात्मा ज्योतिबा फुले झोपले. सकाळीच उठले, अंघोळ स्नान केली आणि पत्नीला राहवलं, पती माझं काय चुकलं हे सांगा. अगं संस्कृती काय सांगते, आपल्या शेजारचे माणसं जर उपाशी राहत असतील, त्यांच्या घरात तेलाचा दिवा नव्हता, आपलं हे कर्तव्य नाही काय? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम जगावर आपल्या शेजारचा जर उपाशी मरत असेल, ताणेल्याला पाणी भुकेलेला अन्न हे देणं आपलं कर्तव्य. हे पाहून रोज धर्माचा विक्रांत आलाय हे पांडुरंग शास्त्रीजी आठवले यांच्या मनात आले असेल आणि त्यांनी स्वतः हा धर्म उभा केला. आणि स्वतः उभा केल्यानंतर 12/12/82 ला मी स्वतः पांडुरंग शास्त्रीजी आठवले यांच्या कार्यात गेलो. शिवाजी पार्कला 8,885 स्वाध्यायी होते. किती? 8,885 स्वाध्यायी होते. त्या शास्त्रीजींचं व्यासपीठ होतं, पण त्या शास्त्रीजींनी दुंडा महाराज वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष होते. त्या ठिकाणी अतिथी देव भव या नयन पांडुरंग शास्त्रीजींनी त्यांच्या व्यासपीठावर दुंडा महाराजांना जागा दिली. दुंडा महाराजांनी थोडक्यात चिंतन काय केलं, जो वारकरी म्हणेल मी स्वतःही नाही तो वारकरी नाही, आणि जो स्वतःही म्हणेल मी वारकरी नाही तो स्वतःही विठ्ठल विठ्ठल. असं जर आहे वारकरी संप्रदायाचा स्वतः बंधू जर लहान भाऊ आहे, तर मोठा भाऊ धर्माचा राजरोस विक्रा करतो. त्या ज्योतिबा फुलेंच्या न्यायाप्रमाणे त्या भावाला सांगायला पाहिजे, असे करू नका. बऱ्याच स्वाध्यायी बंधूंना मी सांगितलं धर्माचा विक्रा चाललाय, मदत करावी. काहींनी सांगितलं संघर्ष होते, संघर्ष करून. अरे संघर्षाशिवाय जीवनच नाही. तुकाराम महाराजांचा संघर्ष किती झाला, काट्याने मारलं, एवढा संघर्ष, पण त्यांनी त्यांची सेवा केली. माऊलींना देहांत पाहिजे दिलं, मांडे भाजण्यासाठी एक मळका देऊन दिलं नाही, तरी जगावर प्रेमच केलं. म्हणून जर आपल्याला हा धर्म टिकवायचा असेल, वारकरी संप्रदाय इतका मोठा आहे, वारकऱ्यासारखा पंथ नाही, गीतेसारखा ग्रंथ नाही, आणि तुकारामासारखा संत नाही. असा जर एवढं मोठं असेल तर आपल्या भागवत धर्माला गालबोट लागत असेल तर सर्वांनी विचार विनिमय करून एकच अट्टास करावा का? जो कीर्तनकार पाकिट विचारी फोन केला, उदाहरणार्थ माझंच पाकिट तुम्हाला दिले, आणि तुम्ही जर मला फोन केला महाराज आमच्याकडे सप्त्यानिमित्त याल का, मी ज्यावेळी म्हणेल पाकिट किती, बिदागिरी किती, त्यावेळी तुम्ही काय सांगा, बाबा तुम्ही आम्हाला नको. कारण ते वारकरी कीर्तनकार आपलेच आहे. धर्माचं कुपन तर धर्म वेते, मग कुपनाने शेत केलं तर चालेल का? मग विठ्ठल पंतांना देहांत प्रायचित दिलं धर्मासाठी. राम प्रभूला स्वतःची सीता पतिव्रता असताना सुद्धा परिटाने निंदा केली. लोकसभा घेतल्यानंतर लोकांनी सांगितलं क्षत्रिय धर्माला परक्याच्या घरात गेलेली स्त्री मान्य नाही, म्हणून राम प्रभूला सीतामाईला सोडायला लावलं. एवढी समाजाची ताकद आहे तर समाजाने विचार करायला पाहिजे, एकी करायला पाहिजे. माझी स्वतःची शपथ घेऊन सांगतो, गुरुची शपथ घेऊन सांगतो, आणि सर्वांची शपथ घेऊन सांगतो का जो कीर्तनकार पाकिट विचारे त्याला तारीख कधी उडाली. मग एवढ्यासाठी माझा जो प्रचार आहे, मी सर्वसाधारण तुमच्यासारखी व्यक्ती आहे,
आयुष्यभर वारकरी संप्रदायाचं काम केलं, स्वाध्यायी म्हणूनही राहिलो. मात्र पोलीस पाटलिकीचं काम, ज्याचे अन्याय झाला त्याला न्याय मिळवता मिळवता माझा प्रपंच करता करता मला कीर्तन करायला वेळ मिळाली नाही. पण कीर्तनकारांचं काय चाललंय हे मात्र मी आयुष्यभर 45 ते 50 वर्ष पाहिलं. आणि हा त्याग मला होता. मी जेव्हा पोलीस पाटील मधून रिटायर झालो त्यावेळी गावच्या एक डॉक्टर व्यक्तीने सांगितलं, महाराज तुम्ही कीर्तन करा. मी गावात संघर्षाने कीर्तन केलं, कीर्तन 1 नंबर केलं आयुष्यातलं पहिलं. आणि तिथं ब्रह्मगिरी व आपल्या अंजनेरी गडावर जे महाराज राहत होते त्या महाराजांच्या शिष्याने माझं कीर्तन ऐकलं. आणि माझी पहिली तारीख काय भक्तीच्या त्या वाटा मध दावा व्यास बठा शरण शरण हनुमंता या जन्मस्थळावर झालं. आणि त्या कीर्तन झाल्यानंतर मी पहाटे झोपले. पहाटे मला दृष्टांत झाला. काय दृष्टांत झाला? अरे तू धर्माचं काम, कोण आला माहित नाही, पण आपण ओळखायचं नाही का कोण आला, आपण ओळखायचं नाही का. मला फक्त माझ्या मनात जो संकल्प होता त्या संकल्पाची जागृती भगवंताने दिली, तू धर्माचं काम कर. म्हणून मी धर्म विकायला लागलाय, म्हणून तो सावरला पाहिजे. आणि माझ्यासारख्या गोमाजी टिमाजीचं तुम्ही ऐकत नसाल तर आहे सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. येथे अलंकार सोबती सकळ भाव बळे फळे चिलेते. फक्त वेळ किती सांगू का? हे बंधू आला. बरेच लोक म्हणतात महाराज कसं काय, अरे पैसे घेऊ नका मी म्हणत नाही, पण प्रेमाने दिलं ते दान होईल. प्रेमाने दिलं ते दान होईल. किंमत ठरवली तर अधर्म होईल. मग काही कीर्तनकार 80% कीर्तनकार चांगले आहेत, सज्जन आहेत, पण 20% कीर्तनकारांनी राग रोशन करता झालाय. तो वेदांत वाचस्पती असला, मुखोद्गत गीता पाठ असली, साई शास्त्र 18 पुराण पाठ असली तरी धर्म मानणे परमार्थ सुनणे, परमार्थ सुनणे. विठोबार मरणाधी सावध व्हावे, कीर्ती करोनी उरावे. मानवाची उत्तम काया जन्म घालू नाही वाया. नामा म्हणे मानव देहे, नामा म्हणे मानव देह, सर्व देहाहुनी उत्तम. मानवाची उत्तम काया जन्म घालू नये वाया. बाबांनो, जर आपली संस्कृती सांभाळायची असली तर एक शास्त्रीजी अवतारी पोलीस होऊन गेले. म्हणजे स्वाध्यायी लहान भाऊ आहे, पण मोठा भाऊ जर चुकत असल, मोठा भाऊ मोठा कीर्तनकार असल तर त्याची गणना करायची सारली तर मी तुम्हाला विश्लेषण करतो. पण मोठा किंमत कीर्तनकाराला किंमत जर असेल तर वाल्या कोळी महातारी नामेतारीला निघत. वाल्या कोळीचा किती अभ्यास होता मला एवढं सांगा, किती अभ्यास होता? अहो लूटमारी करायचा, एक खून केला का एक खडा टाकायचा रांजामध्ये. किती? एक खून केला तर एक खडा टाकायचा. 7 रांजण भरले, 7 रांजण भरले म्हणजे एवढा मोठा पातकी. पण एक संताची गाय झाली नारदाची, आणि नारदाने विचारलं, बाळा
काय करतो बाकी मला शहाणपणा शिकलो. नारदाला कोणी सांगितलं वाल्य खोळे मला बाकी शहाणपणा शिकू नको तुझ्याकडे काय असेल ते पहिलं दे हा माझा धंदा आहे म्हणे विना तंबुरा सोडून माझ्याकडे काही नाही म्हणे तू इतका महापातकी आहे हे मला पाहत नाही नारदाने सांगितलं तुझी अधोगती होईल पण संतांचा असे आमदार स्पष्ट झाला बुडत ये जन न पावे ना डोला येतो कळला मला घेणं नाही पण तू महापातकी झालाय तर तुझा उद्धार होणं आमची गाठ झाली आमचा स्वभाव असे मऊ मेनावणी आम्ही विष्णुदास कठीण वर्गात सेदू व्हायचे आणि जे आम्हाला भेटले त्यांचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही तर तुझ्या बायका पोरांना जर विचार का बा मी ह्या पातकाला जबाबदार आहेत का घरी गेला मग म्हणे तू पाहून जाशील म्हणे हे माझं पंच घे झाडाला बा नारद मुनींनी स्वतः बांधून घेतलं आणि वाल्ल्या खोळी विचारायला गेला त्यांनी सांगितलं बायका मुलांनी तुम्ही करता म्हणजे आमच्यासाठी उपकार करीत नाही गृहस्थ आश्रमाचा नेम आहे का जोपर्यंत लहान से मोठे अपत्य होतील तोपर्यंत पत्नीसह संसार करायचा गृहस्थ आश्रमाचा नेम आहे असं शास्त्र आहे मग तुम्ही करता त्या तुमच्या कर्तव्यात करता आम्ही त्याला जबाबदार नाही मात्र वाल्ल्या कोळ्याच्या अंगाला ताप आला घाम फुटला आणि वाल्ल्या कोणी धावत नारद आला आणि नारद महर्षींचे पाय झाले मग नारद महर्षींनी सांगितलं अरे बाबा काय तुझ्या बायका मुलांनी काय सांगितलं नाही स्वामी मला वाचवा स्वामी मला वाचवा स्वामी मला वाचवा मग स्वामीने काय सांगितलं नाम परते साधन नाम परते साधन मुखात नाम येणं हे सोपं नाही बहुत जन्माची असेल पुण्याई तोच मुखी गाई हरीचे नाम मग वाल्ल्या कोळ्याला फक्त मारामारीच कळत होती काय कळत होती मारामारी खून करणे दागिने घेणे आणि मोडून खाणे एवढा त्याचा धंदा मग मोठा कीर्तनकार होता का वाल्ल्या कोळी कोण होता सांगा मग मोठा कीर्तनकार जर श्रेष्ठ असत मोठा ज्ञानी जर श्रेष्ठ असत तर शास्त्रामध्ये असं सांगितलंय ज्ञान उपासना बौद्धिक व्यापार नसून संस्कृतीची जोपासना आहे जर ज्ञान कमवायचं असेल त्यांनी ज्ञान कमवायला असेल भक्ती प्रेमामुळे ज्ञान होतो देवा अभिमान नित्य दया माझी मग भक्ती जर प्रेम असेल किती ज्ञान कमवा परंतु भक्ती प्रेमाविना ज्ञान नको आणि ज्ञान उपासना ही संस्कृतीची जोप विक्रीचा विषय नसून संस्कृतीची जोपासना आहे म्हणून यासाठी जे ज्ञान विकतील त्यांना टाळा ते आपलेच आहे आपण त्यांचे आहे जीभ दाताने चाविली कोणी बत्तीशी पाहिली कीर्तनकार आपलेच आहेत पण पैसे ज्यादा आपणच देतो पण आपल्या धर्मासाठी आपल्याला श्रीमंती आली असेल प्रतिष्ठा आली असेल आपल्या आई वडिलांच्या दसक्रियावादीला मोठाच कीर्तनकार असावा तुम्हाला उदाहरण दिलं वाल्ल्या कोळी महातारी नामे तारी लागली केले रामायण Oh
मग मोठा कीर्तनकार याची तफावत वाढल्यामुळे उदाहरण तुम्हाला दिलं. आणि 1400 वर्षाचा चांगदेव, 1400 वर्षाचा चांगदेव तो रहिवाशी गर्व हरवया निर्जीव चालवल्या भिंते. ज्ञानोबानी मुक्ताबाई गुरु झाल्या म्हणजे ज्ञानाला किंमत आहे असं नाही. मी वेदांत वाचस्पती आहे पण अधर्माचं काम जर केलं, दुधाच्या पातेल्यात मिठाचा खडा टाकला, दूध नासल्याशिवाय राहत नाही. तर धर्माचा विक्रम बंद करण्यासाठी आपण सर्वांनी मदत करा. जो कीर्तनकार प्रामाणिक असेल, प्रामाणिक असेल त्याच्या गाडी भाड्याला आपण बळीत राहतो, आपण देतो. पण किंमत करलं तर तोही नरकात आणि आपण नरकात असे पुरावे आता सांगायला वेळ झाला. जय विठ्ठल जय जय
राहिला